नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे खरं आहे की ह्या वेळेला पाऊस लांबल्यामुळं रबीच्या पेरण्या अजून बऱ्याच ठिकाणी खोळंबल्यात. काही ठिकाणी झालेही असतील, पण मग आपल्याला रबीच्या काळामध्ये काय गरजेची असते ती असते थंडी. मग ज्वारी असेल किंवा हरभरा असेल तर अशा पिकासाठी थंडी लागते. आता थंडीच गायब झाली आहे. गेले 4-5 दिवसापासून तर थंडी आहे की नाही. आणि मुंबईत माझे सहकारी सांगत होते की जाम उकडायला लागले. पुण्यात पण तशी स्थिती आहे. AC काही ठिकाणी लावावा लागतो आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक ज्ञानाबरोबर जे हवामान विभागाचं ज्ञान आहे त्यातलं शास्त्र आहे ते समजून घेण्यासाठी श्री SD सानप साहेब आपल्यासोबत आहेत. सानप साहेब, काय थंडीला झालं नेमकं? ओके, मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं होतं की टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी गेलं होतं बऱ्याच रिजनमध्ये. आणि आता जर बघाल तर परत टेम्परेचर्स आपल्याला वाढताना दिसतंय. आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे 15, 14 ते 16 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे. म्हणजे किमान तापमानाचा जर विचार कराल तर. आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर तिथून सुरुवात करू. येस. आता पूर्ण देशाचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की उत्तरेकडले काही स्टेट्स आहेत ज्यामध्ये लडाख वगैरे तिकडे मायनसमध्ये आहे. त्यानंतर जम्मू अँड काश्मीरमध्ये सुद्धा काही ठिकाणी -4 डिग्री 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे काही ठिकाणी. आणि पंजाब हरियाणा जर बघितलं तर 5 ते 7 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच भागांमध्ये जर सरासरी बघितलं तर 11 ते 8 ते 7.5 ते 11-12पर्यंत आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये ते 15-16 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी तापमान हे 16-17 डिग्री सेल्सिअस किंवा काही ठिकाणी 14.6 सुद्धा त्याची नोंद झालेली आपल्याला गेल्या 24 तासांमधले नोंदी आहेत ह्या आपण बघू शकतो. ओके, पण हा जो 14.6 आणि 14.1 आहे तो सह्याद्रीच्या माथ्यावर कुठेतरी दिसतो. मध्य महाराष्ट्रातला जो हा कुठले 2 जागा आहेत त्या, किंवा इकडे 12.5 पण आहे? हो, काही ठिकाणी आहे. ऍक्च्युली 12.5 जेऊर एक स्टेशन आहे सोलापूरच्या तिथे दरवेळी इतर स्टेशन्सपेक्षा कमी तापमान आपल्याला नोंदवलं. अगदी महाबळेश्वरपेक्षा? हा, असं म्हणू शकतो. काही वेळा, म्हणजे दरवेळी नाही पण बऱ्याच वेळा आपण बघू शकतो की जेऊर या स्टेशनवर कमी तापमान आपल्याला नोंदवलेलं दिसून येतं. ओके, महाराष्ट्रात आज असं दिसतंय की 12.1 पासून ते 16-17 डिग्री पर्यंत. इव्हन 19 म्हणजे 20 पर्यंत सुद्धा आपल्याला बघू शकतो. 19.5 ला आपण 20 मध्ये घेतो कारण पण आता महाराष्ट्राचं चित्र काय आहे? महाराष्ट्रात ओव्हरऑल कुठे थंडी आहे, कुठे नाही आहे? ऍक्च्युली थंडी म्हणजे खूपच गारवा आहे किंवा थंडी आहे असं काही दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण 13 आणि त्यापुढेच तापमान आपल्याला दिसून येत आहे. आणि थंडी किंवा शीतलहर किंवा ज्याला आपण थंडीची लाट अशी काही परिस्थिती दिसत नाही महाराष्ट्रात तरी. ओके, जर संपूर्ण भारताचा मॅप बघितला, कारण मी संपूर्ण भारत फिरलेलो आहे, पण छोटासा करू. आणि नेहमीच मला भारताचा असा अनुभव येतो की उत्तरेकडनं जेव्हा थंड हवा व्हायला लागते तेव्हा महाराष्ट्रामध्ये थंडी वाढते. बरोबर. पण आता महाराष्ट्राचा जर मॅप आपण दाखवला तर असं दिसतं आहे की पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे तुलनेनं जास्त तापमान आहे आणि इकडच्या भागामध्ये मात्र तापमान कमी आहे. तर याचं काही नेमकं कारण सांगता? इम्पॅक्ट ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा म्हणजे तापमान कमी होण्यासाठी कोरडे आणि जे कोल्ड वारे आहेत त्याबरोबरच त्या जिओग्राफिकल लोकेशन पण तेवढंच महत्वाचं असतं. जसं आपण बघतो की सह्याद्रीच्या रांगांमध्ये सकाळचं तापमान कमी असतं कम्पॅरेटिव्हली प्लेन एरियाजमध्ये. तर ते एक रिझन आहे. त्याच्याबरोबरच जसं तुम्ही म्हणालात की उत्तरेकडनं येणारे जे कोल्ड किंवा कोरडे वारे आहेत त्यामुळं तापमान कमी होतं. आता ह्या ठिकाणी काय होतं की मागील जसं मी सांगितलं की मागच्या एक आठवड्यापूर्वी आपण बघितलं की तापमान जे आहे खूप कमी होताना दिसलं होतं. 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी गेलं होतं. आणि त्याचं कारण होतं की उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या महाराष्ट्रावर होत होता. आता काय होत आहे की आता एक इथे तमिळनाडू किंवा साऊथ वेस्ट कोस्ट जे आहे बंगालच्या उपसागराचा तिथे एक सायक्लॉनची निर्मिती होण्याचे चान्सेस 12 तासांमध्ये आहे. आणि ज्यावेळी सायक्लॉनची निर्मिती होते त्यावेळी ह्या बाजूने सुद्धा विंड व्हायला लागतात आणि त्यामुळे ह्या विंड्सचा इन्फ्लुएन्स वाढतो. तर मग ज्यावेळी उष्ण आणि दमट जे विंड्स आहेत किंवा समुद्रावरून वाहतात त्यांचा इन्फ्लुएन्स ज्यावेळी वाढतो त्यावेळी हे उत्तरेकडनं येणारे जे शीत वारे आहेत किंवा कोरडे वारे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स कमी होतो. आणि अशा वेळी तापमान आपल्याला मिनिमम तापमान जे आहे किंवा किमान तापमान आहे ते वाढताना दिसून येतं. आणि असंच आता दिसतंय. राईट. आणि मी नेहमी असं यासाठी सांगतो की वेधशाळेला नावं ठेवत असताना तो हल्लीमध्ये ट्रेंडच झाला होता. तर हे एक शास्त्र आहे ते नीट लक्षात आलं आणि त्याचं असं सखोल विश्लेषण जे सानप साहेब करतात
तसं लक्षात आलं की मग उगीच सोशल मीडियावरती आलेल्या पोस्टवरती कमेंट्स करणं हे आपण बंद करतो आणि ती खूप चांगली गोष्ट असते. पण आता मध्ये जो टेम्परेचर डाऊन झालं होतं तर त्याचं मुख्य कारण उत्तरेतनं येत असलेले वारे. ओके, आता पुढं ही स्थिती महाराष्ट्रात कधी येऊ शकते? येणारे म्हणजे 1-2 दिवस हे जे तापमान आहे यामध्ये 1-2 डिग्री सेल्सिअसची घट होऊ शकते. त्यानंतर जसजसं हे सायक्लोन जे आहे त्याचे फॉर्म होणार आहे ते तमिळनाडू कोस्ट आणि आंध्रा कोस्टला ज्यावेळी हिट करेल त्यानंतर ह्या वाऱ्यांचा इन्फ्लुएन्स वाढेल. तर त्यावेळी येणारे 1-2 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कमी होण्याचे चान्सेस आहे. परंतु ज्यावेळी हे इथं फॉर्म होणारं सायक्लोन आहे ते ज्यावेळी ह्या बाजूला येईल किंवा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश कोस्टला ज्यावेळी धडकेल त्यावेळी जे समुद्राकडनं येणारे उष्ण आणि दमट वारे आहे त्यांचा इन्फ्लुएन्स महाराष्ट्रावर होईल आणि म्हणून तापमान हे 3 दिवसानंतर म्हणजे 2 दिवसानंतर आपण म्हणू शकतो अजून 1-2 डिग्रीनी वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर परत काही परिस्थिती बदलली तर तसे अपडेट्स हवामान विभाग देईल. ओके, पण आपल्याकडे विंडी किंवा तत्समयावरती आता त्याचं फॉर्मेशन दिसतं का आपल्याला? हां, आपण बघू शकतो. राईट, तर हे जे फॉर्मेशन आता ह्या प्रश्नाचं तर उत्तर तुम्हाला मिळालं. सानप साहेब तोपर्यंत मॅप काढतायत की महाराष्ट्रातली थंडी गायब का झाली. बघा, उत्तरेकडनं वारं येत आहे, त्याला कुणी अडवलंय तर अरबी समुद्रातनं मला बे ऑफ बेंगॉलमधनं जे गरम हवा येते त्याने त्याला अडवलं. मी सोप्या भाषेत सांगतोय, त्याने तर फार तांत्रिक आणि खूपच व्यवस्थित आपल्याला सांगितलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातली थंडी गायब झाली. तर बऱ्याच जणांना असं वाटत होतं सानप साहेब की आता जो व्होल्कानो इरप्शन झालेला आहे, ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? नाही, कारण ज्वालामुखी येणारे जे वारे आहेत ते जसं आपण काल डिस्कस केलं की ते वरच्या थरातनं जातात आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्यावर होत नाही. तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच याच्यावर नाही आहे, म्हणजे थंडीवर तरी नाही आहे. राईट, तर आपण हे बघूया की ज्या ठिकाणी फॉर्मेशन सध्या दिसत आहे, हां, तर इथे ते फॉर्मेशन आहे. आता इथं श्रीलंका आणि तामिळनाडू कोस्टचा जो भाग आहे तिथं हे आपण बघू शकता की चक्राकार स्थिती आहे आणि ते सायक्लोनमध्ये येणाऱ्या 12 तासांमध्ये ते सायक्लोन बनण्याची शक्यता आहे. आता ते डीप डिप्रेशन ह्या स्थितीमध्ये आहे आणि नंतर ते सायक्लोन बनून तमिळनाडू आणि आंध्रा कोस्टला असं ते हिट होईल आणि मग आपण बघू शकता की हे जे वारे आहेत ते इकडनं बंगालच्या उपसागराकडनं येत आहेत आणि हळूहळू ते आपल्या रिजनवर पण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतात. तर ते अजून वाढण्याचे चान्सेस 2 दिवसानंतर आहेत जसं ते वरती जाईल. एक मागच्या वेळेला आपण बोललो होतो ते म्हणजे ह्याच कालावधीमध्ये वादळं का तयार होतात, एकदा ब्रीफ मध्ये सांगू आपण, त्याच्याशी संबंध आहे. राईट, तर ह्या आता काय असतं की मान्सून हा परतलेला असतो आणि आपले जे समुद्र आहे अरबी समुद्र असेल किंवा अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर असेल तर इथे काय असतं की तापमान जे आहे म्हणजे परत उष्णता म्हणजे समुद्रातल्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि कोणतंही सायक्लोन तयार होण्यासाठी समुद्राचं तापमान हे 26 ते 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर वाऱ्यांची गती जी आहे ती चक्राकार असणं गरजेचं असतं आणि जो विषुववृत्त आहे त्याच्या 5 डिग्री नॉर्थला किंवा साऊथलाच ते तयार होतात कारण की विषुववृत्तावर क्युरिओलिस फोर्स हा कमी असतो आणि म्हणून त्याच्या चक्राकार परिस्थितीसाठी 5 डिग्री नॉर्थ किंवा साऊथला त्याचं चक्राकार स्थिती तयार होणं गरजेचं असतं. हे काय मग आता इकडे जर बघितलं आपण तर हे आहे साऊथ चायना सी आणि इकडं पॅसिफिक आहे. तर साऊथ चायना सी मध्ये सुद्धा इकडं टायफोन्स बनतात किंवा पॅसिफिकमध्ये टायफोन्स बनतात आणि त्याचं मुवमेंट असते. आता हे जे इथं टायफोन बनलेलं आहे त्याचं मुवमेंट ह्या बाजूने असण्याची शक्यता आहे आणि ते पुढे जाऊन इकडे चायनाचा काही भाग किंवा तैवान किंवा मग वरती जाऊन जपानला ते हिट होण्याचे चान्सेस असतात. आपण इथं जर हिंदी महासागर बघितला तर आपण बघू शकतो की इथं आपल्या रिजनवर श्रीलंका आणि ॲडजॉइनिंग रिजनवर एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि ते फर्दर सायक्लोनमध्ये फॉर्म होण्याची शक्यता येणाऱ्या 12 तासांमध्ये. ओके, फाईन. तुमचं असं मत आहे की जोपर्यंत याचा प्रभाव आहे तोपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार नाही? हां, बरोबर, अगदी बरोबर. येस येस. ओके, आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला की साधारणपणे महाराष्ट्रातला जो ट्रेंड आहे थंडीचा तो काय आहे? किती डिग्रीपर्यंत महाराष्ट्रातलं तापमान खाली घसरतं आणि ती थंडी
कोणत्या महिन्यापर्यंत साधारणतः आपण रेकॉर्ड करत राहतो? राईट. ॲक्च्युली डिसेंबर ते फेब्रुवारी हे जे 3 महिने आहे यामध्ये आपण तापमान जे आहे कमी जाताना बघतो. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो, जसं आपण मागच्या एक आठवड्यांपूर्वी बघितलं की तापमान हे कमी गेलं होतं, परंतु त्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. जसं पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस पाऊस पडत नाही, म्हणजे काही त्याच्यामध्ये ब्रेक्स असतात, तसंच थंडी किंवा उन्हाळ्यात सुद्धा आपण बघतो की तापमानामध्ये व्हेरिएशन्स असतात, कधी जास्त असतं कधी कमी असतं. तर ते व्हेरिएशन्स विदिन द सीझन्स असतात. काही वर्षी ते जास्त पण असतं, काही वर्षी कमी असतं. त्यामध्ये वेगवेगळे वैश्विक टेलिकनेक्शन पॅटर्न्स आहेत, त्याचा सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट असतो. तर आत्ता डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या 3 महिन्यांमध्ये आपण थंडी किंवा टेम्परेचर किमान तापमानाला जास्त महत्त्व देतो. आणि बऱ्याच वेळा आता काही वर्ष असे आहेत ज्यामध्ये किमान तापमान इव्हन 4-5 डिग्री सेल्सिअसवर पण गेलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि काही वर्षांमध्ये ते 15पेक्षाही जास्त झालेलं असलेलं आपल्याला दिसून आलेलं. राईट. पण एक 2-3 महत्त्वाची नावं तुम्ही सांगितली, त्यातली काही नावं मी ॲड करतो. एक म्हणजे वेण्णा लेकला बऱ्यापैकी 0 डिग्रीपर्यंत वगैरे गेल्यानंतर फॉर्मेशन होतं बर्फाचं. राईट. त्यानंतर जेऊरचा तुम्ही आत्ताच उल्लेख केला. तसंच औराद शहाजनी आहे लातूर जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी पण खूप टेम्परेचर डाऊन. ही जी मी तुम्हाला सांगितली त्याच्याशिवाय आणखी तुम्हाला फार इंटरेस्टिंग महाराष्ट्रातली काही सांगता येतील? मेळघाटात असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात असेल? हां, मेनली ज्या ठिकाणी जिओग्राफिकल लोकेशन जसं की माउंटन्स आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत, त्याच्या तिकडे गाविलकडे लाईक दॅट जे स्टेशन्स आहेत तिकडे सुद्धा होतं. आणि ज्यावेळी खूप उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्यांचा जास्तच इम्पॅक्ट असेल तर इव्हन मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुद्धा टेम्परेचर आपल्याला कमी जाताना दिसतं, ज्यामध्ये नाशिक सुद्धा आहे, इगतपुरी घोटी आहे, त्यानंतर आपलं इव्हन अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कमी जाताना दिसतं. जसं अकोले जे तालुका आहे त्यातले काही स्टेशन्स आहेत ज्याच्याकडे रेकॉर्ड आपल्याकडे नाही, परंतु त्या भागामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी जाताना दिसून येतं. थँक्यू थँक्यू सो मच. असं आहे की आरोग्याच्या दृष्टीनं पण, म्हणजे फक्त रबीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनं ह्या काळामध्ये, थंडीच्या काळामध्ये हृदयविकाराचे झटके येण्याची दाट शक्यता असते, कारण तुमच्या ज्या नसा असतात, मधल्या वेन्स ज्या असतात त्या कुंचित पावलेल्या असतात. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण मला आज समजून घ्यायचं होतं की महाराष्ट्रातली थंडी गेली कुठं. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे वेधशाळेचं हे ऑफिस आहे.